जर का आपण बारामतीचे रहिवासी असू ना, तर या झालेल्या हानीपासून आपण दूर जाऊ शकत नाही. जणू काही आपल्या आयुष्याचा एक भागच गमावल्यासारखे वाटते आहे. मी कहाण्या ऐकल्या नाहीत, या शहराचा झालेला विकास बदल मी जगलेली आहे, अनुभवलेला आहे. प्रत्येक रस्त्यावरून मी चाललेली आहे आणि हे शहर मोठे होताना मी पाहिलेलं आहे आणि माझ्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होताना मी अनुभवलेला आहे. हे इतिहासातील कहाणी किंवा गोष्टी नाहीत, तर हे सर्वांच्या डोळ्यासमोर घडत होते. आज या शहरातील प्रत्येक रस्ता अनोळखी झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी एक वेदनादायक शांतता आहे. एव्हरी सायलेन्स फील्स पेनफुल. हे समजल्यानंतर अंतःकरण खूप जड झालेले आहे. ज्या माणसाने आपल्याला दृष्टी दिली, या ठिकाणाला, या शहराला दृष्टिकोन दिला, तो माणूसच आज आपल्यामध्ये नाहीये. अजितदादा फक्त बारामतीचे नेते नव्हते, तर ते बारामतीचा विश्वास, वर्तमान आणि एक अभिमानाचं कारण होतं. हे फक्त दुःख नाहीये, द इजंट जस्ट ग्रीफ, तर ही दुःखाने वाहिलेली एक आदरांजली आहे. बारामतीच्या विकासाचा पाया दादांनी घातला म्हणून हा विकास होतच राहील, परंतु या शहराच्या हृदयामध्ये त्यांची आठवण सतत धडधडताना दिसेल. दादा, तुम्ही आमच्या दृष्टीच्या आड गेलात, परंतु आमच्या स्मृतीमधून तुम्ही कधीही जाणार नाही. तुमच्या अगदी छोट्याशा आयुष्याच्या मोठ्या कार्याला सलाम. तुम्हाला विनम्र अभिवादन. Where there is a manifestation, divinity match.